आताची मोठी बातमी आपण बघतोय पिंपरी चिंचवडमधनं एक इमारत कोसळली आहे आणि या इमारतीखाली जवळपास 14 जण अडकल्याची शक्यता आहे। सध्या अग्निशामक दल सुद्धा या घटनास्थळाकडे रवाना झालेला आहे। मोशी कचरा डेपो इकडची ही घटना असल्याचं सध्या कळतंय। तर पुण्यामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाऊस पडतोय आणि पिंपरी चिंचवडमधली ही घटना समोर येते। मोशीमधनं अग्निशामक दल सध्या घटनास्थळाकडे रवाना झालेला आहे। मोशी कचरा डेपो जवळची ही घटना आहे आणि या इमारतीखाली तब्बल 14 जण अडकल्याची माहिती समोर येते। अग्निशामक दल हे घटनास्थळाकडे रवाना झालेला आहे। आज पुण्याला रेड अलर्ट आहे। मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचाच भाग म्हणून इमारत कोसळलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मोशीतली ही घटना आहे आणि या इमारतीखाली तब्बल 14 जण अडकल्याची भीती आहे। आताची सर्वात मोठी बातमी आहे ती आपल्याकडे पिंपरीच्या मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत ही कोसळलेली आहे आणि या इमारतीखाली जवळपास 14 जण अडकल्याची शक्यता आहे। बचाव कार्य करण्यासाठी सध्या अग्निशामक दल हे घटनास्थळी रवाना झालेला आहे। मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय ही पिंपरी मधली आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोपाळ मडगरे यांच्याकडून। गोपाळ, पिंपरीच्या मोशीमध्ये ही बिल्डिंग पडली आहे, 14 जण अडकल्याची माहिती मिळते, काय अधिकची माहिती? पिंपरी चिंचवड शहरात मागील 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळेच ही बिल्डिंग पडली का अशी देखील एक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। मोशी कचरा डेपो परिसरामध्ये ही बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंग मध्ये जवळपास 14 जण बसल्याची माहिती आहे। ती माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झालेला आहे आणि अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचून बचाव कार्य सुरू करणार आहे। गोपाळ, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही जी इमारत कोसळली ही धोकादायक होती का, या संदर्भात काही माहिती? या इमारतीत किती नागरिक राहत होते त्या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? ही जी इमारत होती ही धोका म्हणजे काही वर्षापूर्वीची इमारत बांधण्यात आली होती आणि अचानक ही इमारत कोसळल्याने इमारतीच्या बांधकामाविषयी देखील प्रश्न निर्माण केले जात आहेत। त्या ठिकाणी जवळपास 10 ते 12 जण अडकून बसण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। याबाबतची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचं पथक त्याचबरोबर अग्निशमन दलाचं पथक बचाव कार्य करण्यासाठी रवाना झालं आहे। अगदी गोपाळ, एक महत्त्वाचा प्रश्न, ही इमारत किती मजल्यांची होती आणि आता ही घटना नेमकी किती वाजता घडली आहे? जवळपास 1-2 मजल्याची ही इमारत आहे आणि काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि याबाबतची जी माहिती आहे ती प्रशासनाला मिळताच प्रशासन त्या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना झाला आहे। अगदी गोपाळ, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की हा भाग कसा आहे नेमका? ही इमारत जीर्ण झालेली होती असं म्हणता येणार नाही। हा जो भाग आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी मोकळी जागा आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील जो सर्व कचरा आहे तो या ठिकाणी कचरा डेपोमध्ये गोळा थोडं गोपाळ